आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये प्रामाणिकपणाचं एक प्रेरणादायी उदाहरण समोर आलंय। छत्तीसगडमधील रायपूर येथील सोने चांदी व्यापारी प्रवीण संपतलाल सोनी हे आपल्या कुटुंबासह अधिक मासानिमित्त देवदर्शनासाठी नाशिकला आले होते। रामकुंड येथे स्नान करून परतताना त्यांनी मौल्यवान वस्तूंची भरलेली बॅग रिक्षामध्येच विसरल्याचं त्यांच्या लक्षात आलं। दरम्यान रिक्षा चालक देवीदास शिवदास देशमुख यांना ही बेवारस बॅग सापडताच त्यांनी कोणताही मोह न बाळगता ती थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात जमा केली। पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये 43,000 रुपये रोख रक्कम, 634 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या लगड्या आणि त्यासंबंधीच्या पावत्या आढळून आल्या। पोलिसांनी तात्काळ विविध माध्यमांतून माहिती प्रसारित करून बॅगच्या मालकाचा शोध सुरू केला। दरम्यान बॅग हरवल्याची तक्रार करण्यासाठी आलेले व्यापारी प्रवीण सोनी यांना पंचवटी पोलीस ठाण्यातून सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाठविण्यात आलं। आवश्यक पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी मौल्यवान दागिन्यांसह बॅग सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात दिली आहे। मुंबईतील कारागिराकडे दागिने बनविण्यासाठी हे सोने घेऊन जात असल्याचं त्या सोनी यांनी सांगितलं। एवढ्या कमी वेळात लाखो रुपयांचे सोनं आणि रोख रक्कम परत मिळाल्यानं सोनी कुटुंबियांनी रिक्षा चालक देवीदास देशमुख आणि नाशिक पोलिसांचे मनापासून आभार मानले। या संपूर्ण कारवाईत पोलीस हवालदार चंदर दळवी, पोलीस अंमलदार संदीप गुगढे आणि महिला पोलीस अंमलदार आव्हाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। प्रामाणिक रिक्षा चालक आणि तत्पर पोलिसांमुळे नाशिक पोलिसांच्या कार्याची पुन्हा एकदा सकारात्मक छाप उमटली आहे।